नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता सरकार आणि सानिकाचं लग्न झालेलं असतं. सरकार हातात 2 चिठ्ठ्या ठेवतो आणि त्यातली एक सानिकाला उचलायला सांगतो. सानिका म्हणते, सरकार काय चाललंय नेमकं तुझं? सरकार म्हणतो, मी म्हटलं ना एक चिठ्ठी निवड तर निवड. सानिका एक चिठ्ठी निवडते, त्यावर लिहिलेलं असतं हनीमून ट्रिप. सानिका चिठ्ठी ओपन करते आणि म्हणते, हनीमून ट्रिप लिहिलं यात. त्यावर सरकार म्हणतो, आई शपथ, नेमकी ही चिठ्ठी उचललीस का? पुढे म्हणतो, आता फिरायला जावं लागन, ते बी फक्त दोघांनाच. त्यावर सानिका म्हणते, हे काय मध्येच? त्यावर सरकार म्हणतो, माझी बायको आहे ना, इथं आल्यापासनं तिचा वेळ, घर, व्यवसाय आणि गाव यातच सगळा चाललाय. त्यामुळे माझ्याकडून तिला ही सरप्राईज ट्रिप. त्यावर सानिका म्हणते, अरे वा, आज तर लईच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतोय. आणि ती विचारते, मला एक सांग, त्यात दुसऱ्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? त्यावर सरकार म्हणतो, काही नाही, आता तू ती चिठ्ठी निवडली आहेस ना, तर या दुसऱ्या चिठ्ठीत काय हे माहीत करून काय उपयोग? त्यावर सानिका म्हणते, असं कसं? मला बघायचंच आहे त्या चिठ्ठीत काय. सानिका सरकारला गुदगुल्या करू लागते आणि ती चिठ्ठी त्याच्याकडून घेते. ती चिठ्ठी जेव्हा ओपन करून बघते तेव्हा सानिका म्हणते, हे काय, यात पण तेच हनीमून ट्रिप. सानिका सरकारला म्हणते, आता घरी काय सांगायचं? त्यावर सरकार म्हणतो, जे आहे ते सांगायचं. आणि ते दोघं आप्पा आणि कमळसमोर जाऊन उभे राहतात. आप्पा सरकारला म्हणतात, सांग काय सांगायचं होतं? त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. आप्पा त्याला म्हणतात, तिच्याकडे काय बघतोयस? काहीतरी सांगायला आला होतास ना, मग सांग की. सरकार म्हणतो, आई, आप्पा, आम्ही. आणि सरकार तिथंच थांबतो. पुढे तो म्हणतो, ते कसं आहे? त्यावर आप्पा त्याला विचारतात, कसं आहे? त्यावर सरकार म्हणतो, हां आप्पा, तेच सांगतोय मी. त्यावर कमळ म्हणते, अरे काय सांगायचं आहे, सांग की लवकर. त्यावर सरकार म्हणतो, हां तेच, आता आमचं लग्न झालं आहे की नाही? आणि पुढे काय बोलतच नाही. त्यावर कमळ म्हणते, सरकार, जे काही सांगायचं ना ते स्पष्ट सांग बरं. सरकार म्हणतो, हा सांगतो, आम्ही दोघं फिरायला जायचं म्हणतोय. त्यावर आप्पा म्हणतात, अरे वा, चांगलं आहे की मग. तसं बी आपल्या घरात फार दिवस झाले कोणी बाहेर फिरायला गेलंच नाही. जा आणि आईला बी बरोबर घेऊन जा. त्यावर सरकार आणि सानिका एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर कमळ म्हणते, वय वय, अरे लई दिवस झाले मी बी कुठं बाहेर गेलेच नाही, चला चला, मी बी येते तुमच्या संग. त्यावर सरकार म्हणतो, आई, अगं जरा महत्त्वाचं काम आहे. त्यावर आप्पा म्हणतात, मग आई काय तुझ्या महत्त्वाच्या कामाच्या आडं येते का? काय तू, लई महत्त्वाचं काम असेल तर मी बी येतो तुझ्या संग, चल. त्यावर सरकार आणि सानिकाला काय बोलावं तेच समजत नसतं. त्यांना बघून कमळ आणि आप्पा मोठमोठ्याने हसू लागतात. आप्पा म्हणतात, अरे समजतंय आम्हाला, नवीन लग्न झालंय तुमचं. तुम्हाला मोकळा येळ पाहिजेच, आमची काय बी हरकत नाही, आम्हाला काहीच अडचण नाही. कमळ विचारते, बरं कधी निघणार आहे? त्यावर सरकार म्हणतो, हे काय आत्ताच. आप्पा आणि कमळ त्याच्याकडे बघू लागतात. सरकार म्हणतो, म्हणजे आज निघालं तरी चालन. त्यावर कमळ म्हणते, एवढी घाई? आणि ते पुन्हा हसू लागतात. थोडा वेळात सानिका आणि सरकार तयारी करतात आणि निघतात. आप्पा आणि कमळ म्हणतात, सुखी राहा रे पोरांनो, आणि काळजी घ्या, पोचल्यावर फोन करा. सानिका आणि सरकार गाडीवरती निघतात तेव्हा सानिकाचं लक्ष रस्त्याने जात असलेल्या एका जोगतिनीकडे जातं. ती सानिकाकडे बघत असते आणि सानिकाही तिच्याकडे बघू लागते. सानिका मागे वळून बघत असते. सरकार तिला आवाज देतो आणि म्हणतो, काय बायको, लक्ष कुठं आहे? एवढ्या लाँग ड्राईव्हवर चाललोय आणि तू मागं बघतेस वय? पण सानिकाचं लक्ष मात्र त्या जोगतिनीकडेच असतं. इकडे आप्पा आणि कमळ घरात जात असतात तेव्हा तिथे ती जोगतीन येऊन त्यांना म्हणते, लई खुश दिसतायत. कमळ आणि आप्पा मागे वळून बघतात. ती जोगतीन त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते. कमळ म्हणते, ते आमच्या पोराचं लग्न झालं ना? आणि थोडं थांबून म्हणते, तुम्ही थांबा, मी धान्य घेऊन येते. त्यावर ती म्हणते, नाही, म्या काय घ्यायला नाही आले, म्या द्यायला आले.
हे ऐकून दोघंही विचारात पडतात. आप्पा तिला विचारतात, म्हणजे? त्यावर ती जोगतीन म्हणते, म्या एक बातमी द्यायला आली या. पुढे ती म्हणते, नियतीसमोर कोणी बी जिंकू शकत नाही. प्रत्येकाच्या नशिबात संकटाचा भाग येतोच. तुम्ही त्याला काही काळासाठी टाळू शकतात, पण तुम्ही जोपर्यंत ते पूर्णपणे भोगत नाही तोपर्यंत ते संपत नाही. आणि ती म्हणते, ह्या ना त्या मार्गानं ते परत येतच. हे ऐकून कमळ आणि आप्पा एकमेकांकडे बघू लागतात. कमळ विचारते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? त्यावर ती जोगतीन म्हणते, तुमच्या घरच्या लक्ष्मीला धोका आहे. त्याच वेळी सरकार आणि सानिकाच्या गाडीला समोरून एक गाडी कट मारून जाते. दोघंही गाडीच्या खाली उतरतात. सानिका सरकारला म्हणते, सरकार, अरे जरा सांभाळून गाडी चालवायची. त्यावर सरकार म्हणतो, माझी काहीच चूक नाहीये, तो बघ कसा कट मारून गेला. इकडे कमळ आणि आप्पांना जोगतीनेच्या बोलण्यावर मोठा धक्का बसलेला असतो. कमळ विचारते, म्हणजे? त्यावर ती म्हणते, म्हणजे तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तुमच्या घरातल्या लक्ष्मीला कोणी बी वाचू शकणार नाही. असं म्हणून जोगतीन तिथून निघून जाते. कमळ आप्पांना म्हणत असते, नेमके सरकार आणि सानिका फिरायला गेलेत आणि हे काय वाढून ठेवलं आपल्यापुढं. मला लई भीती वाटते. तुम्ही आधी पोरांना फोन लावा. आप्पा सरकारला फोन लावतात आणि मिनलकडे बोलायला देतात. कमळ सरकारला विचारते, सरकार, तुम्ही दोघं बरे आहेत ना? त्यावर सरकार म्हणतो, हां, पण तू का विचारलंस असं? कमळ म्हणते, काही नाही रे, आता एक जोगतीन आलती. ती म्हणली या घरच्या लक्ष्मीच्या जीवाला धोका आहे म्हणून. तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता घरी या. त्यावर सरकार म्हणतो, अगं काय नाही झालं आम्हाला, आम्ही ठीक आहे. त्यावर कमळ म्हणते, नाही नाही, तुम्ही पहिले घरी या, उगं माझ्या जीवाला घोर नको, नंतर जावा कधीतरी. आणि ती म्हणते, मला सानिकाची लई काळजी वाटतीया. त्यावर सरकार म्हणतो, आई, अगं मी आहे ना सानिकासोबत, काही नाही होऊ देणार तिला. त्यावर कमळ म्हणते, सरकार, माझी शपथ आहे तुला, दोघांच्या बी जीवाची काळजी घ्या. फोन ठेवल्यानंतर कमळ आप्पांना विचारू लागते, आपण सरकार आणि सानिकाला अडवायचं होतं का हो? त्यावर आप्पा म्हणतात, अगं आपल्याला तरी काय माहीत होतं, तू काळजी नको करूस, काही नाही होणार. आप्पा कमळला घरात घेऊन येतात आणि तिला प्यायला पाणी देतात आणि म्हणतात, कमळ, तू काळजी करू नकोस, त्यांना काय बी नाही होणार. त्यावर कमळ म्हणते, अहो असं कसं, काय बी नाही होणार. ती माऊली इतकी पोटतिडकीने सांगून गेली आणि आपण असं बेफिकीर राहून चालेल का? तितक्यात एक चारचाकी त्यांच्या दारासमोर येऊन उभी राहते. आप्पा कमळला म्हणत असतात, तू सरकारला ओळखतीस ना, तो केसाला धक्का बी लागू देणार नाही सानिकाच्या. त्यावर कमळ म्हणते, म्हणून काय आपण विषाची परीक्षा घ्यायची? आणि ती म्हणते, माझ्या जीवाला लई घोर लागून राहिला, सारखं असं वाटतं की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार आहे. त्यावर आप्पा म्हणतात, हे बघ, तू सारखा जीवाला असा घोर लावून घेऊ नकोस. आणि ते दोघं देवासमोर जाऊन उभे राहतात. कमळ देवापुढे दिवा लावते. इकडे कोणीतरी गाडीतून उतरलेलं असतं. कमळ म्हणत असते, देवा, काही बी कर, पण ह्या घरावर आता कुठलं बी संकट येऊ देऊ नकोस. कमळने लावलेला दिवा अचानक विझतो. तेवढ्यात बाहेरून सानिका असा आवाज येतो आणि पंकजा सानिकाच्या घरी आलेली असते. कमळ आणि आप्पा बाहेर जातात. तेव्हा पंकजा त्यांना म्हणते, नमस्कार, मी सानिकाची आत्या. कुठं आहे सानू, बोलवा की तिला. बया, पहिल्या लग्नाला बोलवलं नाही, दुसऱ्या लग्नाला बोलवलं नाही, आता एवढा जीव लावला मी तिला. असू द्या, त्यात तिची बी काय चूक आहे म्हणा. अहो पण कुठे सानिका, बोलवा तिला, तिच्यासाठी दागिने आणले होते मी. त्यावर कमळ म्हणते, अहो सानिका आणि सरकार आत्ताच बाहेर गेले. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.